जिल्ह्यामध्ये साधारण 12,500 कुटुंब बाधित झालेली आहेत। साधारण 45,000च्या आसपासची लोकसंख्या डायरेक्ट यानं बाधित झालेली आहे। ती संख्या अजूनही वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे। बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू। या बातमीचे प्रायोजक पद्मजा मोटर्स, विमानतळाजवळ होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर। मोबाईल 88 88 87 2507। सोलापूर जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीच्या संदर्भात बोलत असताना काल परवा कमी झालेलं पाणी पुन्हा 1,55,000च्या आसपासचा क्युसेक्सनं पाणी आज शिना नदीमध्ये पुन्हा येते आणि बऱ्याचशाच गावामध्ये पुन्हा आज पाणी आहे। सुदैवानं आता मराठवाड्यामध्ये ग्रीन अलर्ट आहे। आज सोलापूर जिल्ह्यामध्ये पण ग्रीन अलर्ट आहे। त्यामुळं पाण्याची पातळी याच्यापेक्षा अधिक वाढेल अशी आता परिस्थिती नाही। परंतु सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये साधारण 12,500 कुटुंब बाधित झालेली आहेत आणि साधारण 45,000च्या आसपासची लोकसंख्या डायरेक्ट यानं बाधित झालेली आहे। ती संख्या अजूनही वाढण्याची शक्यता खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि हे असताना खूप मोठ्या संख्येनं घराची झालेली पडझड ही खूप मोठ्या संख्येनं झालेली आहे। आज मी मगाशीच प्रशासनाची या संदर्भात बैठक केली आणि त्यांना तातडीच्या सूचना दिलेल्या आहेत। जी लोक रेस्क्यू कॅम्पमध्ये आहेत त्या लोकांच्या सगळ्या सोयीसुविधांची व्यवस्था, त्या ठिकाणी त्यांच्या आरोग्याची व्यवस्था, त्यांच्या जेवणाची व्यवस्था, या सगळ्या व्यवस्था आज प्रशासनाकडून दिल्या जात असताना जवळजवळ 18,500च्या आसपास जनावरं बाधित आहेत। त्यांच्याही चाऱ्याचा खूप मोठा प्रश्न उभा राहिलेला होता। त्या चाऱ्याचा साधारण रोज 144 मेट्रिक टन चारा लागेल अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि कुटुंबनिहाय मदत पोचली पाहिजे याची व्यवस्था गावागावाला आपण रेस्क्यू टीम तयार केलेली आहे। गावामध्ये 10-10, 12-12 अधिकारी ठाण मांडून आहेत। त्यांना लिस्ट आउट करायला सांगितलेलं आहे। मदत कुठं पोचली याची माहिती घ्यायला सांगितली आहे। मदत कुठं पोचली नाही याची माहिती आपण घेतोय आणि त्या अनुषंगानं सेवाभावी संस्था मदत करतात तो त्यांचा विषय आहे। त्यामुळे त्यांनी कुणाला मदत करावी हा त्यांचा विषय आहे। परंतु ज्या ठिकाणी मदत पोचत नाही त्या ठिकाणी प्रशासनानं प्रत्येक कुटुंब आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ज्या कुटुंबाला ज्याची आवश्यकता आहे त्या सगळ्या गोष्टी प्रशासनानं त्या ठिकाणी पोचवण्याची जबाबदारी घेतलेली आहे आणि तशा मला वाटतं सगळ्या टास्क फोर्स आपण तयार केलेली आहे आणि त्या अनुषंगाने ते काम चालेल आणि एकही बाधित कुटुंबातला एकही कुटुंब मदतीपासून वंचित राहणार नाही याची व्यवस्था या निमित्तानं करू। शासनाकडून जे तातडीची मदत ज्यांचं घर पडले त्यांना 10,000 रुपयाची उद्यापासून चालू होते, त्यांनाही 10,000 रुपयाची मदत त्यांच्या अकाउंटवर देण्याचं तातडीची तात्पुरती आहे पण पहिली मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि ती आता उद्यापासून अकाउंटवर चालू होईल। या सगळ्या मदती आपण द्यायचा प्रयत्न करतोय। शेवटी हे नैसर्गिक संकट आहे, खूप अकरा-विकरा असं संकट आहे। या परिस्थितीला सामोरं जात असताना काही ठिकाणी त्रुटी राहतात, त्या त्रुटी आपण दाखवून देणं आवश्यक आहे परंतु त्याचा विपर्यास करून यंत्रणा बाधित होईल अशा पद्धतीचं काम सध्या तर कोणी करू नये अशी माझी विनंती आहे। निवडणूक लागेल तेव्हा आपण राजकारण करू, बाकीची भाषणं आपण करू, पण आज माझी विनंती आहे की आता सगळ्यांनी सगळ्या गोष्टी बाजूला ठेवाव्यात आणि सगळ्यांनी प्रशासनाला मदत करावी। शासन तर मदत करते पण आपणही काय आपल्याला देता येईल ती मदत करावी आणि देता येत नसेल तर किमान आज शांत राहण्याची भूमिका तर पार पाडावी एवढी माझी विनंती राहील। कारण शेवटी ही व्यवस्था उभी करत असताना आपण सगळ्यांनी एक प्रशासनाचं आभार मानले पाहिजेत। सगळ्यांनी आपण कौतुक केलं पाहिजे, आभार मानलं नाही पण कौतुक केलं पाहिजे की एवढ्या मोठ्या पुराच्या तडाख्यामध्ये 11-विकरा जेव्हा पूर आला त्यातून प्रशासनानं सगळ्यांचे जीव वाचवण्याचा प्रयत्न केला आणि वाचवले। एवढ्या मोठ्या ह्याच्यात एकही दुर्घटना घडली नाही की एकही ठिकाणी असं घडलं नाही, हे कौतुकास्पद आहे। त्यामुळे जे चांगलं काम करते त्या पाठीवर आपण हात मारला तर आणखीन अधिकचं काम करण्याची प्रेरणा त्याला मिळेल। अशावेळी प्रशासनाचं आणि संबंधित यंत्रणाचं खच्चीकरण होऊ नये याची फक्त आपण सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे। माझी विनंती राहील सगळ्या राजकीय पक्षांना, आपलं व्यासपीठ वेगळं आपण लढू पण आता ही वेळ लोकांना मदत करण्याची आपण एकत्रित मदत करू। जवळजवळ 81 गावाची लाईट
वीज खंडित झालेली होती. त्यामुळे त्या गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वीज खंडित झाल्यामुळं लोकांची गैरसोय होते. परंतु पाठीमागच्या 2-3 दिवसात झालेल्या बैठकीच्या अनुषंगानं तेव्हापासून प्रशासनानं खूप ताकदीनं काम केलं आणि जवळजवळ 27 गावं सोडली तर बहुतांश ठिकाणी मुख्य गावठाणामध्ये आता वीज जोडणी झालेली आहे. त्या ठिकाणी आता वीज पोचली, पण पुन्हा काही ठिकाणची वीज खंडित झालेली आहे. काही ठिकाणी MSEBच्या अधिकाऱ्यांनी सबस्टेशन दुरुस्त केलं होतं, त्या ठिकाणी पुन्हा पाणी आलं आणि त्या ठिकाणी पुन्हा समस्या निर्माण होत आहेत. तो एक विषय आहे. परंतु बहुतांश गावाला आता वीज जोडणी देत असताना 27 गावं अजून बाकी आहेत. जसा पूर कमी होईल आणि जसं त्या ठिकाणी जाणं येणं शक्य आहे त्या ठिकाणी लोकांची वीज जोडणी गावठाणाची करता येईल. ज्या वाड्या वस्त्या आहेत ज्या खूपच नदीच्या बाजूच्या ज्या वस्त्या आहेत त्या ठिकाणी मात्र वीज जोडणी तात्काळ आता शक्य नाही. तर साधारण 15-20 दिवसाचा अवधी लागेल. नंतर अनेक ठिकाणी पोल वाहून गेलेले आहेत, पोल पडलेले आहेत. त्या ठिकाणी आपण आज जरी म्हटलं पोल उभं करणं तरी शक्य नाही, कारण तिथं खूप मोठं चिखल आहे आणि परिस्थिती अशी की तिथं पोल उभं करणं शक्य नाही. त्या ठिकाणी अडचणी येत आहेत. साधारण मगाशी माहिती घेतली, साधारण 1400 DP वाहून गेलेले आहेत आणि शेतकऱ्याच्या मोटर तर असंख्य गेलेल्या आहेत. त्यामुळे खूप मोठं नुकसान या ठिकाणी ते झाले. त्याही संदर्भात साधारण एस्टिमेट केलं तरी सोलापूर जिल्ह्याच्या वीज वितरण व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी साधारण 25 ते 30 कोटीची आवश्यकता आहे. त्या अनुषंगानं तशी शासनाकडे उद्या आपण मागणी करतो. खास करून आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं एक जनसेवा संघटनेच्या वतीनं तर गावं स्वच्छ करायची मोहीम घेतो आहे. परंतु मी आत्ताच मगाशी झालेल्या बैठकीमध्ये आमच्या जिल्हा परिषदेला सूचना दिलेल्या आहेत की जेव्हा पूर जातो तेव्हा गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चिखल आणि घरामध्ये खूप मोठी अडचण होते आणि गावामध्ये दुर्गंधी आणि गावामध्ये ज्या कचरा वाहून आलेला जो होतो तो काढणं आवश्यक आहे. आणि त्या ठिकाणी आधीच लोक याच्या सगळ्यामुळं बाधित आहेत. त्यासाठी गावागावामध्ये गाव स्वच्छ करण्यासाठी यंत्रणा उभ्या करायला लागतील. त्याचंही तातडीचं टेंडर काढण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. आम्ही जिल्हा परिषदेच्या वतीनं सगळी गावं ज्या ठिकाणी आवश्यक आहे ती सगळी गावं आम्ही स्वच्छ करून लोकांना त्या ठिकाणी पुन्हा राहण्याची व्यवस्था तातडीने व्हावी अशी व्यवस्था आम्ही अन्वितन करतो. MSEBला ज्या ठिकाणी पाणी योजना बंद आहेत त्या ठिकाणच्या पहिल्या पाणी योजना चालू करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या दृष्टीने ती यंत्रणा वेगानं काम करते. आवश्यकता भासली तर बाहेरच्या जिल्ह्यातूनही MSEBचा स्टाफ असेल, अन्य विभागाला जे लागेल ती यंत्रणा उभी करून आपण देऊ आणि त्या लोकांचं जनजीवन लवकरात लवकर पूर्वपदावर येण्यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू. मी का बोललो आहे याची कल्पना आपल्याला आहे, पण ती बोलण्याची आज वेळ नाही, कुणा ब्लेम करण्याची आज वेळ नाही. माझी विनंती आहे सगळ्यांनाच विनंती आहे की आता या ठिकाणी राजकारण आपल्या करू नये. या परिस्थितीत लोकांच्या पाठीशी उभं राहणं, लोकांना मदत करणं याच गोष्टी आपण फोकस करूया आणि लोकांना मदत करूया. राजकारणाचं व्यासपीठ आपण चालू होईल, निवडणुका महिनाभरानं आहेत तेव्हा आपण बाकी सगळ्या गोष्टी करू, पण आज आपण लोकांच्या मदतीला जाऊया, लोकांना मदत करूया आणि श्रेयवाद हा विषय बाजूला ठेवा. अजून कोणच श्रेय घ्यायला गेलेलं नाही. आपण हे अगदी आम्ही काम करतो, आम्ही कधी म्हटलं नाही आम्ही काम केलं की आम्ही करतो आहे असं नाही, परंतु सगळ्यांनीच आपण एकत्र येऊन काम केलं पाहिजे आणि लोकांच्या सोबत राहिलं पाहिजे, ही भूमिका ठेवली पाहिजे. आपण बघितलं असं की मुख्यमंत्री मोदयांनी व्हिजिट केली, सगळ्या यंत्रणांना सक्त सूचना दिलेल्या आहेत आणि पहिल्यापासून आपण अलर्ट मोडवर होतो. म्हणून आपल्याला मिलिटरीपासून आजच मिलिटरीची टीम आता इथून जाते, इंडियाच्या टीम अजून आपण 3 दिवस इथं ठेवतो आहे. बाकीच्या सगळ्या कोल्हापूर सांगलीपासून आलेल्या सगळ्या बोटी त्यांचे सगळे लोक आपण या ठिकाणी ठेवतो आहे. त्यामुळं ही व्यवस्था आता जोपर्यंत मूळ नदीच्या पात्रात जात नाही तोपर्यंत सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील त्या करतो आहे आपण. जेव्हा जेव्हा धरणामध्ये पाणी साठा उपलब्ध होता तेव्हा तो साठा नियमित याच्याप्रमाणे सोडला जातो. कालवा समिती निर्णय घेत असते आणि पाणी सोडत असते. जेव्हा पाणीच नव्हतं, परिस्थिती आपल्याला माहिती आहे की धरणामध्ये पाणीच आता मायनसला होतं, तेव्हा पाणी सोडणं तेव्हा शक्य नव्हतं, तेव्हा लोकांची मागणी अवश्य होती. परंतु आत्ता जे पाऊस पडलेला आहे
हा मला वाटते 50 वर्षाच्या इतिहासातला सर्वोच्च पाऊस आपल्या या भागात पडलेला आहे. मला नाही वाटत की सोलापूरच्या इतिहासामध्ये ही परिस्थिती कधी उद्भवली होती असं मला वाटत नाही. आपल्या तर किमान बघण्या ऐकण्यात नाही आहे. त्यामुळं हे आसमानी संकट आहे आणि आसमानी संकटाचा सामना करत असताना प्रशासन आणि ह्या व्यवस्थेच्या हातात किती गोष्टी राहिल्या होत्या. पाणी ज्या ठिकाणी धरणं भरणं तेव्हा नॅचरल गेट होती, ओव्हरफ्लो झालेलं पाणी खाली येणार होतं, कोणी अडवून ते पॉसिबल नव्हतं. आणि ज्या ठिकाणी साठा नियंत्रित करता येत होता किंवा विसर्ग नियंत्रित करता येत होता त्या ठिकाणी ते कमी अधिक प्रमाणात करता येत होतं. परंतु शेवटी पाणी साठाच एवढा मोठा होता त्या ठिकाणी ते जो पाणी सोडणं आवश्यक होतं का नॅचरल फ्लोनं पाणी आलं त्याचा विषय आहे. पण अवश्य तुम्ही म्हणता त्या गोष्टी संदर्भात माननीय मुख्यमंत्रीमध्ये बोललेले आहेत. याच्यामध्ये काय चुका झालेल्या आहेत का, याच्यामध्ये काय आहे का हे तपासून बघायला बिलकुल हरकत नाही आणि त्याचाही तपास आपण करू. चौकशी आपण करता येईल आणि त्याच्यावर जर काय चुकीचं घडलं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्याबद्दल काय त्या ठिकाणी अजून किती नुकसान झाले याचा अंदाज म्हणजे नुकसान म्हणण्यापेक्षा 100% नुकसान झालेलं आहे. अंदाज बांधण्याची आवश्यकता तर राहिलेलीच नाही. 100% नुकसान झाले कारण सातत्यानं नदी काठ वाहतोय आता गेल्या 8-10 दिवसापासून. त्यामुळं प्रचंड मोठं नुकसान त्या ठिकाणी झाले. मातीचं किती वाहिली, जमीन पिकं वाहून गेलेलीच आहेत पण माती किती वाहिली याचाही अंदाज आता अजून येत नाही. बऱ्याच ठिकाणी पंचनामे करत असताना अक्कलकोट तालुका असेल, बाजूचा करमाळा तालुका असेल किंबहुना माळशिरस तालुका, सांगोला तालुका या ठिकाणी पंचनामे होत आहेत. परंतु बहुतांश करमाळा तालुक्याचा काही भाग असेल, माढा तालुक्यातला जो नदीकाठचा सगळा परिसर असेल आणि उत्तर आणि दक्षिण सोलापूर जिल्ह्यातला तालुक्यातला काय परिसर असेल या ठिकाणी पाणी असल्यामुळे पंचनामे करण्यामध्ये अडचणी येत आहेत. तोही एक मोठा प्रशासनाच्या समोरच्या अडचणीचा विषय आहे. या सगळे विषय डोळ्यासमोर ठेवून आपण प्रशासनाला जसं शक्य आहे तसे तातडीनं आवश्यकता आहे त्या ठिकाणी सगळ्या ठिकाणी सरसकटच पंचनामे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. आणि आपण बघितलं असेल 110 मंडलापैकी साधारण 72 मंडलामध्ये अतिवृष्टी झालेली आहे आणि त्यातील बहुतांश म्हणजे त्यामध्ये 70% मंडळामध्ये 2-2 वेळा अतिवृष्टी झालेली आहे. आणि त्यातल्या राहिलेली काही मंडळं आहेत म्हणजे साधारण 20-25 मंडळं आहेत त्या मंडळामध्ये 3-3 वेळा अतिवृष्टी झालेली आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड नुकसान झाले. शेतकरी संकटात आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं ही आवश्यकता आहे. त्यांना धीर देणं आवश्यकता आहे. माझी या माध्यमातून सगळ्या लोकप्रतिनिधींना माझी विनंती आहे. अनेक राजकीय पक्षाचे नेते या ठिकाणी येत आहेत, भेटीगाठी करत आहेत. तेव्हा या ठिकाणी राजकारण न करता शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभं राहणं ही गरज आहे. प्रशासनानं खूप चांगलं काम प्रशासन करते, या ठिकाणी सगळ्या उपाययोजना करते. परंतु शेवटी नैसर्गिक संकटाला मानव म्हणून काय आपण ज्या सुविधा उपलब्ध करतो किंवा ज्या यंत्रणा उपलब्ध करतो त्याला काही मर्यादा तर येतात. परंतु या मर्यादाचं भांडवल करून या ठिकाणी राजकारण न करता आपण या सगळ्या शेतकरी बांधवांच्या पाठीशी आणि बाधित लोकांच्या पाठीशी उभं राहणं हे आवश्यक आहे अशी माझी विनंती या निमित्तानं सगळ्याच आमच्या लोकप्रतिनिधींना या ठिकाणी येणाऱ्या सगळ्याच लोकांना माझी विनंती राहील. अनेक सेवाभावी संस्था मदत करत आहेत त्यांना मी धन्यवाद देईन आणि आणखीनची मदत ज्यांना शक्य आहे त्यांनी या पूरग्रस्त भागामध्ये करावी. जिल्हाधिकाऱ्यांशी एक कक्ष ओपन केलेला आहे त्याच्याशी संपर्क करावा आणि जी शक्य आहे ती मदत या निमित्तानं द्यावी अशा पद्धतीची विनंती. त्यातून सगळ्या सेवाभावी संस्था असतील आणि मोठे उद्योजक असतील या सगळ्यांनाच माझी विनंती आहे. खूप मोठं संकट आले कारण शेती घराची पडझड झालेली आहे. काही घरात पाणी साठलं, मातीची घरं काही लोकांची आहेत त्यांच्यामध्ये एकदा पाणी साठलं तर पुन्हा ते घर दुरुस्त होणं एवढं सोपं राहिलेलं नाही. अशा परिस्थितीमध्ये सगळ्यांनी मिळून या पूरग्रस्तांच्या पाठीशी उभं राहणं ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी या संदर्भात ज्या लागतील त्या सगळ्या मदती लोकांना करण्यासंदर्भातल्या सूचना आता प्रशासनाला दिलेल्या आहेत. ते सातत्याने दिलेल्या आहेत पण अजून आपण बघतो जसं पुढं जाईल तसं वेगवेगळे प्रश्न समोर येत आहेत आणि त्या प्रश्नावर उपाययोजना करण्याचं काम या निमित्तानं प्रशासन सगळ्या बाजूनं करत आहे. या बाबतीतली माहिती आपल्याला देण्यासंदर्भातला विषय आज या ठिकाणी होता. मी बघितलं की आम्ही तातडीनं हे चालू असताना अनेक गावाचा संपर्क तुटलेला आहे आणि त्या ठिकाणी संपर्क तुटल्यानंतर तो संपर्क पुनर्स्थापित करणं आवश्यक आहे. काही ठिकाणी रस्ते वाहून गेले, काही ठिकाणी पूल वाहून गेले.
पहिल्या टप्प्यामध्ये अगदी PWD असेल, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग असेल, यांनाही सूचना आपण दिलेल्या आहेत की तातडीनं गावाचा संपर्क पुन्हा चालू करूया. खड्डे भरण्याची प्रक्रिया तर सातत्यानं होत राहील, ती करूच आपण, परंतु ज्या ठिकाणी संपर्कच तुटलेला आहे त्या ठिकाणी तातडीच्या व्यवस्था उभ्या करायला लागतील. त्या व्यवस्था उभ्या करून गावाचा संपर्क जोडणं हे या ठिकाणी आवश्यक आहे. त्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो. शेळकीतील महेश थोबडे नगरात लॉर्ड्स डेव्हलपर घेऊन येत आहेत शिवयोगी रेसिडेन्सी. वास्तुशास्त्रानुसार गृहनिर्माण आणि राहण्याचं संपूर्ण समाधान. 2 BHK प्रीमियर लक्झरियस फ्लॅट्स. संपर्क मोहन सचदेव. मोबाईल 7020097987. नितेश सचदेव. मोबाईल 8888006692. बिल्डर्स अँड डेव्हलपर्स लॉर्ड्स डेव्हलपर्स. पत्ता शिवयोगी रेसिडेन्सी, प्लॉट नंबर 4 आणि 5, महेश थोबडे नगर, शेळकी, सोलापूर.